आपण एक विलक्षण अशी बुद्धी, जी या समग्र विश्वासात धांडोळा घेऊ शकते आणि अत्यंत ताकदवान मन, अणुपासूनही ब्रह्मांडा एवढा होत जात असे, असं मन घेऊन आपण जन्माला आलेलो आहोत. आता या बुद्धीच्या आणि या मनाच्या आधारानं आपल्याला आपलं कर्तृत्व साम्राज्य उभं करायचं आहे. मग भले आपण काही शिक्षण घेतलेलं असो अथवा नसो, त्यानं फारसा काही फरक पडत नाही. या विलक्षण मनबुद्धीच्या जोडीच्या साहाय्यानं जन्माला आल्यानंतर आपल्या जन्माचं सार्थक करणे, एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व म्हणून स्वतःला सिद्ध करणे, हा आपला जन्मगत अधिकार पण आहे आणि आपलं मूलभूत कर्तव्य पण आहे. हे आपण आधी पार पाडलं पाहिजे. मग आपल्या व्यक्तिमत्वाला धार येऊ शकते, शब्दाला वजन येऊ शकतं आणि आपण अनुकरणशील होऊ शकतो. निव्वळ काही शिक्षण घेतलं म्हणून काही झालं असं नसतं आणि प्रत्येकाला ही संधी समान पद्धतीनं उपलब्ध आहे. आपण आधी आपलं कर्तृत्व सिद्ध करूया, व्यक्तिमत्वाला धार आणूया, शब्दाला वजन आणूया आणि मगच बोलूया.